1925चा विजयादशमीचा तो दिवस. नागपूरच्या एका छोट्याशा घरातून उगम पावली एक महान संघटना. डॉक्टर हेडगेवारांनी पेटवलेला तो दिवा आजही 100 वर्षानंतरही तितकाच तेजस्वी आहे. हा दिवा म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. एक दिवा जो शतकभर राष्ट्रभक्तीची ज्योत जिवंत ठेवत आहे. नमस्कार मित्रहो, आज मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षाचा तो प्रवास. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. शाखा ही संघाची संस्कार शाळा आहे, जिथे अनुशासन, राष्ट्रभक्ती, संघटन या मूल्यांचा वारसा तिथे दिला जातो, तिची शिकवण दिली जाते. मित्रहो, लहानशी शाखा पण मोठे विचार. येथून घडले स्वयंसेवक ज्यांनी फक्त राष्ट्रभक्ती, राष्ट्रासाठी जगण्याची शिकवण यांना या ठिकाणी दिली जाते. मित्रहो, शाखा म्हणजे केवळ व्यायाम नाही बरं का, ती आहे राष्ट्रनिर्मितीची प्रयोगशाळा. बऱ्याचदा प्रश्न निर्माण केले जातात की स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचं काय योगदान आहे. स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर भारत पाकिस्तानचं जेव्हा विभाजन झालं त्या निर्वासितांना सुद्धा संघाने मदत केलेली आहे. आपत्कालीन जेव्हा झाली त्यावेळी सुद्धा संघाने प्रचंड प्रमाणामध्ये मदत कार्य केलं आहे. एवढंच नव्हे, शिक्षण, सेवा, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, कोविड काळात सुद्धा अन्नदान करण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. रक्तदानाची शिबिरे तर दरवर्षी होतच असतात. औषधोपचार मध्ये सुद्धा संघ नेहमीच सेवा देत असतो. मित्रहो, स्वयंसेवक कधी तुरुंगात गेले, कधी रस्त्यावर उतरून गरजूंना मदत केली, कधी शिक्षक बनले, कधी डॉक्टर बनले. संघाचा स्वयंसेवक कुठेही गेला तो घेऊन गेला संस्कार आणि सेवा. वादळ आली, संकट आली, पण संघाचा प्रवास, सेवा आणि संस्कारांनी कधी थांबला नाही. संघाचा आणि वादांचा चांगला संबंध आहे बरं का. 1948ला गांधीजींच्या हत्येनंतर सुद्धा संघावरती बंदी आणण्यात आली. त्यांचा असा आरोप होता की गांधीजीच्या हत्येमध्ये संघाचा हात आहे. दुसरी म्हणजे आपत्कालीन जेव्हा घडली, सुद्धा संघावरती बंदी घालण्यात आली होती 1975 साली. त्याच्यानंतर जेव्हा बाबरी मस्जिद त्या ठिकाणी ढासळल्यानंतर सुद्धा, त्या प्रकरणानंतर सुद्धा 1992ला सुद्धा संघावरती बंदी घालण्यात आली. म्हणजे सांप्रदायिकतेचा आरोप, राजकीय हस्तक्षेप असे बरेच आरोप कायम या ठिकाणी संघावरती केले जातात. संघावर बंदी आली, आरोप झाले, टीका टिप्पणी केली, पण प्रत्येक वेळी संघ नव्याने आणि आणखीन मजबूत पद्धतीने तो उभा राहिला. वादांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण कार्याची गती मात्र कधी कमी पडली नाही. म्हणतात ना, वादांच्या वाळवंटातही जो दीपक, जो दिवा तेजोमय असतो तोच खरा दिवा असतो, तोच खरा दीपक. आजच्या स्थितीला जर संघाची स्थिती जर पाहिली तर ती आश्चर्यकारक आहे. आज संघाच्या एकूण 83,000 शाखा आहेत. विद्या भारती, वनवासी कल्याण, गोसेवा, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी अभियान अशा विविध क्षेत्रामध्ये संघ सेवा देत आहे. आज RSS म्हणजे फक्त एक संघटना, तो आहे एक विराट परिवार. शिक्षणापासून ते सेवा, ग्रामीण विकासापासून तर राष्ट्रनिर्मितीपर्यंत संघाचा स्पर्श देशाच्या प्रत्येक कणाकणात जाणवतो. कारण शाखेतून घडतो स्वयंसेवक आणि स्वयंसेवकातून घडतो राष्ट्र. मित्रहो, 100 वर्षाचा हा प्रवास, वाद, संघर्ष, टीका, पण तरीही सेवा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा अखंड दीप हा प्रवास थांबलेला नाही, अजूनही सुरूच आहे. पण संघाचे एकच ध्येय आहे, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम. मित्रहो, वादांपलीकडेही अविरत सेवा करणारा हा राष्ट्राचा आत्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. संघाला 100 वर्ष पूर्ण होतात. या शतकपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याला अभिवादन करतो. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.